हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की जर तुम्ही FD मध्ये इन्व्हेस्टमेंट करता तुम्हाला इयरली 6 to 7% रिटर्न्स मिळतात, इंटरेस्ट भेटतो. पण जर तुम्ही त्याच बँकच्या FD न करता स्टॉक्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट केले असते तर किती टक्के रिटर्न्स तुम्हाला विदिन 2 to 3 मंथ्समध्ये मिळाले असते ते बघूयात. जर तुम्ही बघू शकता इथे PSU सेक्टरच्या इंडेक्सेसमध्ये सप्टेंबर मंथमध्ये ब्रेकआउट झालेला. जर तुम्ही सप्टेंबर मंथमध्ये हा स्टॉक जर बाय केला असता, या सेक्टरच्या स्टॉक्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट केले असते म्हणजे बँक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केले असते तर किती टक्के रिटर्न्स मिळाले असते ते बघूयात. त्याच्या अगोदर तुम्हाला इथे सेक्टरमध्ये एक इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर पॅटर्न फॉर्म झालेला दिसतोय. तिथे सप्टेंबर मंथमध्ये ब्रेकआउट झाला आणि ब्रेकआउट नंतर हा जो सेक्टर आहे 20% रिटर्न्स या सेक्टरनेच दिलेत. तर ह्यामध्ये जे बँक्स आहेत त्यांनी किती टक्के रिटर्न्स दिलेत ते बघूयात. SBI बँकने 20% रिटर्न्स दिलेत विदिन 3 मंथ्स. तुम्ही बघू शकता बँक ऑफ इंडियाने 23% रिटर्न्स इथे दिलेले आहेत विदिन 3 मंथ्स. नंतर तुम्ही बघू शकता कॅनरा बँकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केले असते, स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केले असते 37% रिटर्न्स विदिन 3 मंथ्स तुम्हाला मिळाले असते. बँक ऑफ बरोडामध्ये FD न करता जर स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केले असते तर 21% रिटर्न्स तुम्हाला मिळाले असते. येस बँकमध्ये इन्व्हेस्टमेंट केले असते तर 26% रिटर्न्स तुम्हाला मिळाले असते. हे सगळं तुम्हाला का झालं? कारण की इथे तुम्हाला सेक्टरियल ब्रेकआउट तिथं पॅटर्न फॉर्म झालेला दिसला, ब्रेकआउट झाला स्टॉक्समध्ये. तेव्हा तुमची सप्टेंबर मंथमध्ये हे स्टॉक्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले असते आणि आता हा रिटर्न्स घेऊन तुम्ही बाहेर एक्झिट केलं असतं. सो हे सगळं टेक्निकल ॲनालिसिस जर तुम्हाला शिकायचं असेल, फंडामेंटल ॲनालिसिस शिकायचं असेल, कुठे एंट्री घ्यायची, स्टॉप लॉस कुठे लावायचं, टार्गेट कसे डिसाईड करायचे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला शिकायचं असेल, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट शिकायचं असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला एका प्लेसमध्ये भेटतील. ते म्हणजे अक्षय सिक्युअर फायनान्स. आणि येणाऱ्या डिसेंबर मंथमध्ये आपण आपली अक्षय सिक्युअर फायनान्सची नवीन बॅच स्टार्ट करतोय. जर तुम्हाला सुद्धा स्टॉक मार्केट शिकायचं असेल, फायनान्स शिकायचं असेल, फायनान्शियल प्लॅनिंग शिकायची असेल तर सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही मला कॉल करू शकता. थँक्यू सो मच.